लाडकी बहीण योजना अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आली। या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जाणार आहेत। मात्र या योजनेसाठी पात्र महिला कोणत्या आणि अपात्र महिला कोणत्या यासाठी काही निकष ठरवण्यात आलेत आणि त्याच निकषांवरून सध्या प्रचंड गदारोळ सुरू झालेला आहे। अनेक जण आरोप करतायत या निकषांवर, त्यामुळे त्यानंतर सरकारने काही निकष बदलले सुद्धा आहेत। आता इतकं सगळं झाल्यानंतर या योजनेबाबत राज्य पातळीवर नेमका काय विचार केला जातोय? महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्याशी याच मुद्द्यावर याच योजनेबाबत बातचीत केली आहे माझे सहकारी सागर कुलकर्णी यांनी। महाराष्ट्र सरकारने बहीण लाडली नावाची स्कीम आणली। अर्थात या योजनेनंतर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसील तलाठी अनेक वेगवेगळ्या कलेक्टर ऑफिसला प्रचंड महिलांची गर्दी सुरू झाली आहे। या गर्दीमुळे अनेकांचं मत आहे की ही योजना अतिशय पॉप्युलर होणार आहे, पण या योजनेची अंमलबजावणी करणं ही तितकंच मोठा एक हार्ड टास्क सरकारसमोर आहे। आपल्याबरोबर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आहेत, तसंच सरकारच्या विरोधातली भूमिका मांडणारे विकास ठाकरे देखील आहेत। पहिल्यांदा मुळात या योजनेसाठी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला तहसील कार्यालयाला येत आहेत त्यांनी काय कागदपत्र आणणं असं अपेक्षित आहे आणि या योजनेचा जो लाभ आहे त्याच्यामध्ये तुम्ही परत एकदा काल GR काढला, तो नेमका बदल काय केला आहे सर? याच्यामध्ये अनेक अटी शर्ती ज्या आहेत या शिथिल करण्यात आलेल्या आहेत। सुरुवातीला आम्ही जो GR काढण्यात आला त्याच्यानंतर अनेक त्या संदर्भातल्या आम्हाला चांगल्या सूचना आल्या, खूप उदंड असा प्रतिसाद मिळाला। या सूचना फक्त आमदारांच्या किंवा विधानसभा सदस्य यांच्या नव्हत्या, तर त्या सूचना या काही सामान्य नागरिकांच्या सुद्धा होत्या आणि त्या ग्राह्य धरून किंवा एक साधारणपणे एखादी नवीन ज्या वेळेला आपण योजना आणत असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये आपल्याला प्राथमिक जो आपण त्या संदर्भातला एक आराखडा तयार केलेला असतो किंवा नियमावली तयार केलेली असते, हिला आपल्या योजना एकदा जाहीर झाल्यानंतर सुधारित करणं हे निश्चितपणाने अपेक्षित असतं, कारण त्या योजनेचा मूळ हेतू हा अधिकाधिक लाभ देणं असतं। त्यामुळे आता उत्पन्न हे 2.5 लाखाच्या मर्यादित हे निश्चितपणाने आहे। त्यामुळे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ हा नक्कीच मिळणार आहे। त्यामध्ये जे केशरी आणि पिवळे कार्डधारक आहेत यांच्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट आपण शिथिल केलेली आहे, कारण ज्या अर्थी त्यांच्याकडे केशरी आणि पिवळा कार्ड आहे या अर्थी त्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखाच्या पेक्षा कमी आहे। त्याच्यामुळे त्याचं वेगळ्यांनी काही सिद्ध करण्याची किंवा त्याचा दाखला देण्याची काही त्यांना गरज नाही। एक दुसरी गोष्ट, याचा वयोगट जो आहे तो सुरुवातीला 21 ते 60 होता, तो आपण वाढवून 21 ते 65 आता केलेला आहे। त्यामुळे 21 वर्षाच्या महिलेला अगदी 65 वर्षाच्या महिलेला सुद्धा पर्यंत हा लाभ हा निश्चितपणाने घेता येणार आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये सुरुवातीला त्या कुटुंबातील विवाहित स्त्री यांनाच हा लाभ मिळणार होता, त्याबरोबर विधवा असेल, निराधार असेल, परित्यक्ता असेल यांनासुद्धा त्या योजनेअंतर्गत लाभ हा नक्कीच प्राधान्याने मिळणार आहे। पण त्याचबरोबर त्या कुटुंबातील एक अविवाहित मुलीला सुद्धा जी 21 ते 65 या वयोगटातील असतील नाही या संदर्भातला लाभ देण्याची भूमिका ही शासनाची आहे। 5 जमीन नसावी ही एक अट होती, ती आता शिथिल करण्यात आलेली आहे। माझ्या मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे अनेक गरीब कुटुंब आहेत ज्यांची कदाचित शेतजमीन ही 5 एकरपेक्षा अधिक असू शकते, पण उत्पन्न त्यांचं 2.5 लाखापेक्षा कमीच हे निश्चितपणाने आहे। त्या कुटुंबांना किंवा त्या स्त्रियांना या लाभापासून वंचित न ठेवण्याच्या भूमिकेतून ही अट शिथिल करण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त सुद्धा डोमेसाईल सर्टिफिकेटच्या संदर्भातली जी एक शंका होती, कारण त्याला मिळायला थोडा कालावधी लागत असतो, त्याच्यामुळे डोमेसाईल सर्टिफिकेट अप्लाय करत असताना ज्या डॉक्युमेंट्स ग्राह्य धरल्या जातात, जसं तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल, शाळा सोडण्याचा दाखला असेल, त्याचबरोबर तुमचं रेशन कार्ड असेल, तुमचं वोटिंग कार्ड असेल 15 वर्ष जुनं जे तुमचं त्या ठिकाणी हे देत असेल, तर ते सुद्धा आता ग्राह्य धरलं जाणार आहे। आपण अर्ज भरण्याच्या पहिल्या टप्प्याची मुदत ही 1 जुलैपासून 31 ऑगस्टपर्यंत करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे काहींचा संभ्रम होता की 1 जुलै ते 15 जुलै नंतर याचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, तर असं काही नाही आहे। हे पहिल्या टप्प्यातली नोंदणी आहे, नोंदणीची प्रोसिजर ही कंटिन्युअस असणार आहे। आज जरी पहिल्या टप्प्यातली नोंदणी 1 जुलै ते 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली असेल तरीही 31 ऑगस्ट नंतर सुद्धा नोंदणी होणार आहे। पण आत्ता
उदाहरणार्थ समजा एखाद्या महिलेने अर्ज 3 ऑगस्टला केला आणि तो पात्र अर्ज ठरला, तरी तिला लाभ हा जुलै महिन्यापासून मिळणार आहे. आधीपासून तो लाभ मिळेल. आधीपासून रेट्रोस्पेक्टिव्ह तो आपण लागू करत आहोत. त्याच्यामुळे 1 जुलैपासून लाभ हा त्या महिलेला मिळणार आहे. साधारण तिने अर्ज जर 30 ऑगस्टला केला, तो पात्र अर्ज केला, तर तिला लाभ हा दोन्ही महिन्याचा, जुलै आणि ऑगस्ट हा दोन्ही महिन्याचा मिळणार आहे. वेशीवरचे जे जिल्हे आहेत, इथं अनेक ठिकाणी ज्या महिला आहेत त्या इतर राज्यातून विवाह करून राज्यामध्ये आलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेश असेल, तुमचं बेळगाव असेल, कर्नाटक असेल, हैदराबाद असेल, इथल्या ज्या लगतच्या राज्यांमधल्या ज्या माझ्या माता भगिनी आहेत त्या विवाह करून ज्या घरामध्ये आलेल्या आहेत, त्यांच्या पतीचा उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड किंवा त्यांचा ओळखपत्र, मतदार हे किंवा त्यांचं शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखलासुद्धा ग्राह्य धरला जाणार आहे. त्याच्यामुळे अशा या अटी शर्ती आपण त्याच्यामध्ये शिथिल केलेल्या आहेत. आणि माझी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती राहील की आपण कुठंही गर्दी न करता, पॅनिक न होता, आपण व्यवस्थित पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा आम्ही यांची नोंदणी करत आहोत. ऑफलाईन पद्धतीनं सुद्धा ह्याची नोंदणी होत आहे आणि स्क्रुटिनी झाल्या लवकरात लवकर याचा लाभ देण्याचं उद्दिष्ट हे शासनाचं आहे. बरोबर आहे. आत्ता यातल्या 2 गोष्टींमध्ये खूप जोरदार चर्चा आहे. ती म्हणजे एकतर ज्या महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याच्यामध्ये निराधार महिला आहेत का, किंवा इतर ज्या शासनाच्या ज्या स्कीमचा फायदा घेतात, म्हणजे संजय निराधार योजना असेल, अजून इथल्या कुठल्या योजनेच्या संबंधित महिला असतील, तर त्यांना ही लाभ डबल मिळणार आहे की एकच लाभ मिळणार आहे, याविषयी एक लोकांच्या मनामध्ये वितर्क सुरू आहे. तर त्या शासन निर्णयामध्ये आपण नमूद केलेलं आहे की ज्या महिला आपल्या महाराष्ट्र शासनाच्या किंवा सरकारच्या इतर योजनांमधून लाभ घेत असतील आणि तो लाभ जर 1500 किंवा 1500च्या पुढचा असेल, तर त्यांना निश्चितपणाने एका वेळेला एकाच योजनेतून लाभ घेता येईल. पण एखाद्या योजनेचा लाभ घेत असताना समजा उदाहरणार्थ त्यांना त्या योजनेचा लाभ हा 1200 रुपये मिळत असेल, तर वरची जी 300 रुपयाची कॅप आहे ती आपण ह्या योजनेअंतर्गत भरून काढणार आहोत. त्याच्यामुळे साधारणपणे प्रत्येकीला 1500 इतका त्या ठिकाणी लाभ हा शासनाकडून मिळाला जावा, ही एक भूमिका आहे. दुसरी, निराधार असेल, तुमचं विधवा असेल, परित्यक्ता असेल, अविवाहितसुद्धा आम्ही एक याच्यामध्ये आम्ही घेतलेली आहे, तर यांना प्राधान्याने त्या योजनेअंतर्गत लाभ हा दिला जाणार आहे. त्याच्यामुळे कुठलाही घटक यापासून वंचित राहू नये. साधारणपणे 99% तरी घटक ह्याच्यापासून वंचित राहू नये किंवा कुठल्या ना कुठल्या योजनेचा लाभ हा त्यांना मिळत राहावा, या संदर्भातली दक्षता ही शासनाने निश्चितपणाने घेतलेली आहे. मुद्दा उपस्थित राहतोय की या योजनेची अंमलबजावणी खरंच तितकी काटेकोर पद्धतीने होईल का? अनेक ठिकाणी आत्ता प्रचंड महिलांची गर्दी आहे. ते फॉर्म भरताना 10 रुपयाचा फॉर्म 25-50 रुपये घेतात. परस्पर एजंट सुसलाट आहे. ते फॉर्म भरताना खरंच अकाउंट नंबर त्यांचा देत आहेत का? अनेक महिला हे अशिक्षित आहेत, त्यांना माहीत पण नाही आहे की काय आपला अकाउंट नंबर आहे नाही, त्यांच्या खात्यावर कसे पैसे पडणार आहेत, याविषयी काही आहे का क्लिअर? पहिली गोष्ट तर अर्जामध्ये आधार कार्ड हे कंपल्सरी केलेलं आहे. त्याच्यामध्ये याच्यावर आधार कार्ड लिंक असणार आहे. त्यामुळे त्यांचं स्वतःचं बँक अकाउंट हे आधार कार्डला किंवा पॅन कार्डला लिंक्ड असतं. त्याच्यामुळे त्यांचं स्वतःचं अकाउंट हे त्यांनी त्या फॉर्ममध्ये भरणं हे अनिवार्य राहणार आहे. ज्या महिलांचे बँक अकाउंट्स नसतील तर त्यांनी स्वतःच्या नावाने बँक अकाउंट्स ओपन करणं हे अनिवार्य राहील. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी जिल्ह्यातल्या ज्या बँका आहेत यांच्या प्रतिनिधींसोबत तातडीने बैठक घेऊन ज्या महिलांनी बँक ओपनिंगचा अर्ज या योजनेसाठी केलेला असेल त्यांना प्राधान्याने बँक ओपनिंग द्यावी. त्याच्यामध्ये जरीही 0 डिपॉझिट असेल तरीही ती अकाउंट क्लोज करू नये जिथपर्यंत तिथं पहिला लाभ पडत नाही तिथपर्यंत. कारण अनेकदा 30 दिवस जर काही ट्रान्झॅक्शन झालं नाही तर अकाउंट बंद करण्याची एक नियम किंवा एक निकष हा बँकांचा असतो. तर त्याच्यामध्ये ते करण्यात येऊ नये या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत. एक, आपण फॉर्म भरण्याची मुदत वाढवलेली आहे. माझी आपल्या माध्यमातून सर्व माता भगिनींना विनंती राहील की आपण कुठलाही तलाठी, कुठलाही तहसीलदार, कुठलेही अधिकारी, कुठलाही सेवा सुविधा केंद्रामधले अधिकारी, कुठलाही विभागाचा संबंधित अधिकारी जर आपल्याकडे कुठल्याही पैशाची मागणी करत असेल तर त्या संदर्भात आपण तक्रार करावी. आजच सकाळी आमच्याकडे अकोल्यातील एका तलाठ्याची तक्रार आली. प्रसारमाध्यमांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये आमच्या समोर ती बातमी आणली. काही तिथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा त्या संबंधातली तक्रार केली
आणि मला आपल्या माध्यमातून सांगावंसं वाटतंय की 1 तासाच्या आत त्या तलाठ्याला निलंबित करण्यात आलं. त्याचे ऑर्डरसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत. त्याच्यामुळे कुठलाही एजंट, कुठलाही शासकीय अधिकारी जर जी काही बेसिक एखादी फॉर्म तुमच्या दाखल्यासाठी लागणारी जी बेअर मिनिमम अमाऊंट असते, प्रिंटिंगची 10 रुपये असेल, 30 रुपये, याच्या व्यतिरिक्त जर मागणी करत असेल तर त्या संदर्भातली तक्रार ही आपण तिथल्या स्थानिक तहसीलदार प्रांतांकडे करावी. आम्ही संबंधित तहसीलदारांकडे, कलेक्टरांकडे सातत्याने त्या संदर्भातल्या सूचना या वेळोवेळी देत आहोत. या फॉर्मची स्क्रुटिनी होणार आहे. त्याच्यामुळे त्यांचा पिनकोड नंबर असेल, त्यांचा बँक नंबर असेल, त्यांचं आधार कार्ड असेल, हे लिंक केलं जाणार आहे. त्यामुळे कुठलीही महिला ही तिथं डुप्लिकेशन होऊ नये किंवा अकाउंट दुसरं देऊ नये. किंवा आमची ही अपेक्षा आहे की पतीच्या अकाउंटवर सुद्धा नाही, त्या महिलेच्या स्वतंत्र अकाउंटवर तो निधी त्या ठिकाणी तो लाभ पोचला गेला पाहिजे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आम्ही अर्जामध्ये सुद्धा त्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. अर्ज आणखीन सुलभ करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आमचे प्रयत्न आहेत. त्याच्यामुळे जे ऑफलाईन अर्ज आहेत ते लाभार्थ्यांनी तिथल्या अंगणवाडी केंद्र जे आहेत तिथंच त्यांनी घ्यायचेत आणि त्याची पोचपावतीसुद्धा त्यांनी त्या संबंधित अंगणवाडी सेविकेकडून घ्यायची. एका कुटुंबामध्ये समजा एक महिला म्हणजे सिनियर सिटीजनमध्ये असणारी म्हणजे 60-65च्या दरम्यानची महिला आहे, दुसरी घरकाम स्वतः घरगुती असणारी महिला एक आहे आणि एक अविवाहित वयवर्ष 22-23 वर्षाची मुलगी. त्या तिघांना या स्कीमचा लाभ होणार आहे का? एका कुटुंबामध्ये काही मर्यादा लिमिटेशन ठेवलं गेलं आहे का? अशा पद्धतीचं नाही. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या कमी असेल, ज्यांचा उत्पन्नाचा दाखला असेल, ज्यांचं रेशन कार्ड पिवळा किंवा केशरी कार्ड धारक असतील ते अपलोड केलेलं असेल, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला असेल, त्यांना याच्यामध्ये ग्राह्य धरलं जाणार आहे. सगळ्या समाजाचे, सगळ्या धर्माचे, सगळ्या समाजाचे, सगळ्या धर्मांचे, सगळ्या जातीपंथांची ही योजना ही सगळ्या समाजातील प्रत्येक घटकासाठी आहे. कुठंही जाती, धर्म, जाती मतभेद, समाज मतभेद हा याच्यामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे अजिबातही या संदर्भातला गैरसमज हा कुणीही करून घेऊ नये. आणि त्याचबरोबर जे पात्र लाभार्थी असतील कुटुंबातील त्यांना या संदर्भातला लाभ दिला जाईल. यात एक स्पेसिफिकेशन आम्ही केलेलं आहे. विवाहित स्त्रिया ज्या आहेत, ज्यांचा उत्पन्नाचा दाखला असेल किंवा पिवळं किंवा केशरी कार्ड असेल, त्यांना तर लाभ मिळणारच आहे. त्या कुटुंबातील एक अविवाहित मुलगी किंवा स्त्री जिचं वय 21 ते 65 असेल त्यांना लाभ मिळणार आहे. विवाहित जी महिला आहे तिचं बाकी सगळं परिपूर्ण असल्यामुळे काही अडचणी येणार नाही. आदिती, याच्यामध्ये या दरम्यान एक प्रश्न आम्हाला लोकांमध्ये प्रश्न उपस्थित होतो. सगळ्यांना असं वाटतं की ही योजना किंवा विरोधकांचा देखील असा सूर आहे की ही योजना अवघ्या 6 महिन्यापर्यंत आहे. खरंच असं आहे की इलेक्शन बघून हे फक्त 6 महिन्यापुरते पैसे दिले जाणार आहेत? एक तर एखादी योजना ज्या वेळेला एखादा विभाग आणत असतो किंवा एखादं सरकार किंवा शासन आणत असतं, त्यांची भूमिका हीच असते की ही योजना कार्यरत राहावी. ज्यांना वाटत नसतं की ही कार्यरत राहावी ते कदाचित या पद्धतीची टीका किंवा भूमिका मांडू शकतील. शासन म्हणून आमची भूमिका आहे की ही योजना ही लाभार्थ्यांसाठी असली पाहिजे. ही योजना ही कायमस्वरूपी कार्यरत ही असली पाहिजे, जेणेकरून ज्या खऱ्या अर्थानं गरजू आणि गरीब महिला आहेत, ज्यांना खऱ्या अर्थानं आर्थिकरित्या सक्षमतेची गरज आहे, त्यांना थेट DBTद्वारे कुठंही मधला मार्ग न ठेवता विभाग आणि लाभार्थी ह्या 2च घटक याच्यामध्ये असणार आहेत. त्यामुळे DBTमुळे त्यांच्या अकाउंटला थेट हा निधी जाणार आहे. कुठंही कोणीही मधल्या ह्याच्यामध्ये विभागाकडनं कुठं आणखीन डिपार्टमेंटला जाणं, तिथून मग जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाणं, मग त्या अकाउंटला जाणं, अशा पद्धतीचं कुठंही नाही. विभाग आणि थेट DBT अकाउंट. आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी, आपले सहकारी पण आहेत की त्यांच्या मनात पण काही शंका येते या योजनेच्या बाबत, कारण की ह्यांनी सभागृहामध्ये वेगवेगळे मुद्दे मांडले, त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका. जे आत्ता सांगितलं गेलेलं आहे की ती योजना 6 महिने वगैरे असं स्वरूपात कुठली नाही, असे तुमचे आरोप केले गेले होते. आणि असं आहे की कुठलीही योजना शासन सुरू करते. आता आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, या योजनेअंतर्गत त्या लाभार्थ्यांना आपण पैसे देत आहोत काय? आता सभागृहात प्रश्न झाले की अनेक निराधार महिलांचे 1-2 वर्षापासूनचे पैसे मिळत नाही. याचं कारण काय आहे? जर शासन जुन्या योजनांमध्ये पैसे देऊ शकत नाही, मग नवीन योजना जर सुरू होत आहे तर त्या योजनेकडे लाभार्थी हा त्याच शंकेनं पाहिल की शासन योजना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे नाही मिळून झाले, तर आता लाडली बहीण योजनेत आम्हाला खरंच मिळणार आहे का? आता ही योजना जाहीर झाली,
योजनेमध्ये आपण 1,500 रुपये देऊन झालो. परंतु आता योजना जाहीर झाल्यानंतर ज्या आमच्या लाडल्या बहिणी आहे, ज्या सगळ्या तलाठी कलेक्टर कार्यालयावर जात आहे, त्यांना जो त्रास होत आहे, मला वाटते अर्ध्या बहिणी तर तिथनं वापसच चालल्या आहे. ही तांत्रिक गोष्टीतल्या काही ही तांत्रिक गोष्ट असली तरी मला वाटतं की आपण जेव्हा क्रायटेरिया, तर याचा लाभ राज्यात 50% महिलांना होईल, 50% महिलांना होऊ शकणार नाही, कारण की ते शक्यच नाही आहे. कारण की आपण पाहता आता की ज्या पद्धतीनं या योजनेमध्ये लाभार्थी आपलं आवेदन घेण्यात जात आहे, त्यांना त्या कागदांची पूर्तता करण्यात येत आहे, तिथे ते एजंट्स लागलेले आहे. मग त्या अधिकाऱ्यांची मानसिकता काय, कारण की आपण निराधार योजनेमध्ये पाहत आहोत की निराधार महिला रांगेनं कलेक्टर ऑफिसमध्ये बसून असतात, पण त्यांना पैसे मिळत नाही. आता संजय गांधी निराधार आत्ताच सभागृहात 2 दिवस आधी तो प्रश्न उतरला, अजितदादांनी त्याच्यावर उत्तर दिलं की आम्ही ते सुद्धा लवकर देऊ, परंतु मागच्या 7-8 महिन्याचे पैसेच नाही मिळाले ना. मग आपण ही लाडली बहीण योजनेत तरी बरोबर देणार आहोत काय? तर संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना ज्या शासनाने गरीब लोकांसाठी केलेल्या आहे, BPLची योजना, यामधनं आपण लाभ देऊ शकतो काय? आणि ते देत असेल पूर्णपणे, आपण त्याच्यात यशस्वी झालो असेल तर मग नवी एखादी योजना आणावी. आता ही योजना आणली आहे, लोकांना लाभ मिळणार आहे, आमची त्याला काही हरकत नाही. परंतु या योजनेअंतर्गत जर लोकांना त्रास होणार आहे, म्हणजे 1,500 रुपये महिना घ्यायसाठी जर 2-3 दिवसाची रोजी एखाद्या गरीब महिलेला पाळावं लागली, तर तिला किती पैसे वाचणार आहे ती रोजी कापून? तर अशा पद्धतीची योजना आणून आपण खरंच आमच्या लाडल्या बहिणींना काही बक्षीस देणार आहो की काही, मला वाटतं त्याच्यातनं काही निष्पन्न होणार आहे का, अशी शंका आहे. हे 2-3 मुद्दे जे उपस्थित केले त्याच्यावर काय खुलासे आहेत नेमके? खरं एक तर तसं त्रासाचं पाहायला गेलं तर काँग्रेसनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये 1 लाख महिलांना दिले जातील अशी सुद्धा घोषणा केली होती, आणि मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी तिथं काँग्रेसच्या कार्यालयामध्ये महिलांनी रांगा लावलेल्या होत्या. त्याही वेळेला त्यांना तितकासा त्रास झालाच असेल. पण माझी स्वतःची अशी भूमिका आहे की एखादं शासन ज्या वेळेला खऱ्या अर्थानं गरजू महिलांसाठी एखादी योजना आणत असेल तर त्याचं आपण स्वागतच केलं पाहिजे. आज जर 1,500 रुपये त्या गरजू महिलेला तिच्या अकाउंटवर डिरेक्टली मिळणार असतील, या संदर्भामध्ये ही योजना होऊ नये किंवा याचा लाभ मिळू नये अशी भूमिका त्या ठिकाणी विरोधकांची आहे का, हा सुद्धा प्रश्न आम्हाला निश्चितपणाने आमच्याही मनामध्ये येत असतो. एखादी योजना ज्या वेळेला जाहीर होत असते त्यावेळेला साधारणपणे पहिले 3-4 दिवस ती योजना, तिच्या अटी शर्ती या साधारणपणे ग्राउंड लेवलला त्या महिलेपर्यंत पोचेपर्यंत थोडा कालावधी लागत असतो, आणि ही टेक्निकल बाब आहे. कारण ज्या वेळेला एखादा शासन निर्णय येत असतो, तो शासन निर्णय विभागाच्या कडून आपल्या तिथं संबंधित जिल्ह्यामध्ये पोचेपर्यंत, तिथल्या अधिकाऱ्यांपर्यंत पोचेपर्यंत, लाभार्थ्यांना त्याची नियमावली कळेपर्यंत तेवढासा कालावधी लागत असतो. पण आम्हाला खात्री आहे की पुढच्या या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्येच ती प्रक्रिया निश्चितपणाने सुरळीत होईल. एक दुसरी गोष्ट की शासन निर्णयामध्ये आम्ही नमूद केलेलं आहे की निराधार महिलेला, विधवा महिलेला, एकल महिलेला या योजनेअंतर्गत प्राधान्य दिलं जाणार आहे. शासनाच्या इतर कुठल्या योजनेचा जर ते लाभ घेत असतील तर तो 1,500 पेक्षा अधिक नसावा, इतकं स्पेसिफाय त्याच्यामध्ये केलेलं आहे. जर तो योजनेची आहे ना, मला वाटतं 1,500 रुपये घेतात. 1,500 रुपये आहे, 1,200 रुपये. पण मग संजय निराधार योजनेचा जर तो बेनिफिट घेत असेल तर तो कशी घेणार व्यक्ती? मी आपल्याला मगाशी त्या संदर्भातली माहिती दिली. 1,200 जर त्या योजनेचा लाभ असेल तर तो 1,500 व्हावा. ही 300ची गॅप जी आहे ती ह्या योजनेअंतर्गत भरून काढली जाणार आहे. त्यांचा एक जो वेगळा एक आरोप आहे की बाबा पैसे मिळत नाही, संजय निराधारचे सुद्धा पैसे 3-3, 4-4, 6-6 महिन्याचे थकलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मग एका साईडला आपले पैसे एका योजनेचे थकलेले आहेत आणि दुसरी आपण योजना अंमलबजावणी करू पाहतोय, ज्याचे पैसे पुढे मिळणार आहेत असे आपण त्यांना आशा दाखवतोय, ते खरंच सत्यात उतरेल का, असा मुद्दा एक उपस्थित होतो ना. कुठलीही शासनाची योजना, केंद्र शासनाची असो, राज्य शासनाची असो, ती कुठल्याही सरकारची असो, महाविकास आघाडी असो, महायुती असो, एखादी योजना ज्या वेळेला आपण राबवत असतो, काही वेळेला त्या काही योजनांमध्ये तांत्रिक अडचणी येत असतात. याचा अर्थ असा नसतो की शासनाने नवीन उपयुक्त योजना आणू नये. आज शेतकऱ्यांसाठी योजना आणलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याचा लाभ कदाचित एखाद महिन्यामध्ये मागे पुढे होतो, पण त्याचा अर्थ असा होत नाही की ती योजना स्क्रॅप केली पाहिजे किंवा ज्यांना लाभ मिळतो त्यांना आपण लाभापासून वंचित ठेवलं पाहिजे. ज्या पेंडिंग केसेस असतील संबंधित विभागाच्या माध्यमातून त्या आपण स्पीडीली करू शकतो, ज्याचं उत्तर सन्मान्य अजितदादांनी सुद्धा सभागृहामध्ये सन्मान्य सदस्य महोदयांना दिलं की एखाद्या वेळेस जर संजय गांधी निराधार योजनेचा
काही लाभार्थी वंचित राहिले असेल त्यांनाही लवकरात लवकर लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित विभाग प्रयत्न करेल आणि तो यशस्वी प्रयत्न करेल आणि तो लाभ दिला जाईल. पण याचा अर्थ असा होत नाही की नवीन योजना आणू नये आणि या योजनेचं स्वागतच होत आहे. ज्या अर्थी तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, सेवा सुविधा केंद्रांमध्ये गर्दी होते याचा अर्थ महिला भगिनींना या योजनेचा आनंद आणि समाधानच आहे. म्हणून त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ते त्या ठिकाणी रांग लावत आहेत. बरोबर आहे. मोठी योजना आहे, राज्य सरकारचं एक स्वप्न देखील आहे. मोठ्या प्रमाणामध्ये महिला गर्दी देखील करत आहेत. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या गोष्टीची अंमलबजावणी करत असताना महिलांकडनं अतिरिक्त पैसे घेतले जाऊ नयेत, एजंटचा सुसलाट होऊ नये आणि त्याचा फटका सर्वसामान्य महिलांसाठी योजना आणणाऱ्या लाभधारकांनाच होऊ नये. इतकंच. व्हिडिओ जर्नलिस्ट जतींद्र सह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, विधान.